ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत कोटी रुद्र संहिता. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा महिमा, तसेच काशीमधील विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्वी भीम नावाचा एक अतिशय बलशाली असा राक्षस होऊन गेला. तो कैवारी राक्षसाच्या पोटी कुंभकर्णापासून निर्माण झाला होता. तो अतिशय अधर्माने वागत असे. एक दिवस भीमाने आईला विचारले की माझे वडील कोण आहे. त्यावेळी त्याची आई म्हणाली की माझे विरधाशी लग्न झाले आहे. त्याला रामचंद्रांनी ठार केले. त्याच्या निधनानंतर मी माझ्या माहेरी गेले. रावणाचा भाऊ कुंभकर्ण आपल्याकडे आला आणि त्याने माझ्यावर अत्याचार केला व लंकेला तो निघून गेला. त्यावेळी तुझा जन्म झाला आणि प्रभू रामचंद्रांनी कुंभकर्णाचा वध हा केला. त्यामुळे मी आता एकटीच आहे. भीमाने ब्रह्मदेवास प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव देखील प्रगट झाले. त्यावेळी भीमाने वर मागितला की माझ्याकडे प्रचंड शक्ती द्या. असा ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतल्यानंतर भीमाने देवांना राजांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने सुदक्षिणा राजाशी भयानक असे युद्ध केले. तो राजा शिवभक्त होता. त्याला कारागृहात भीमाने बंद केले. तरीही राजा तेथे शिवाचे पार्थिव लिंग तयार करून त्या लिंगाची पूजा करत असे. ओम नमः शिवायचा जप तो सातत्याने करत असे. त्याची पत्नी ही घरी पती आपल्या सुखरूप घरी यावा यासाठी शिवाची आराधना करत असे. भीम हा सर्वांनाच त्रास देत होता. त्यामुळे सर्व देवांनी मिळून शिवांची आराधना केली आणि तुम्ही भीमाचा नाश करा असे शिवांना विनंती केली. भीमाने सुदक्षिणा राजास कारागृहात देखील त्रास देण्याची सुरुवात ही केली. भीमाने राजास सांगितले की तू शिवाची आराधना बंद कर, नाहीतर मी तुला ठार करेन. राजाची आराधना पार्थिव लिंगासमोर बसून मात्र सुरूच होती. वेळी भीमाला राग येऊन भीमाने त्या लिंगावर शस्त्राचा आघात करण्याचा प्रयत्न केला. भीमाने त्या लिंगावर शस्त्रांचा आघात केला. त्यावेळीच तेथे शंकर प्रगट झाले आणि त्यावेळी भीम शिवांशी त्याचे सैन्य घेऊन युद्ध सुरू केले. भीम हा शिवांपुढे काहीच नव्हता. शिवांनी सगळ्या हत्यारांचे तुकडे केले आणि भीमाचा आणि त्याच्या सेनेचा पराभव करून त्या सर्वांना ठार मारून टाकले. त्यावेळी सर्व देवदेवतांनी शिवांची प्रार्थना केली की शिव, तुम्ही आता येथे राहा. तुम्ही भीमाशंकर नावाने प्रसिद्ध व्हा. हे ज्योतिर्लिंग भक्तांचा सांभाळ करणारे ज्योतिर्लिंग असेल आणि या शिवलिंगाच्या दर्शनाने भक्तांचे जीवन हे आनंददायी होईल. प्रकारे देवांच्या विनंतीवरून शिव तेथे राहिले आणि त्याच ज्योतिर्लिंगाला भीमाशंकर ज्योतिर्लिंग असे नाव देऊन ते प्रसिद्ध झाले. आता आपण बघणार आहोत की महापातक नाहीसे करणाऱ्या काशीतील विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा. या संपूर्ण विश्वात दिसणाऱ्या सर्व वस्तू या सच्चिदानंद स्वरूप आहे. त्या निर्विकार आणि सनातन स्वरूप आहे. परमेश्वराला ज्यावेळी अनेक होण्याची जेव्हा इच्छा निर्माण झाली तेव्हा तो सगुण रूपाने प्रगटला. त्याला शिव असे म्हणतात. आणि जो शिव पुरुष आणि स्त्रीरूप झाला. शिव ही पुरुषाला संज्ञा आहे आणि शक्ती ही स्त्रीला संवेदना आहे. त्या सच्चिदानंद शिव व शक्तीने अदृश्य राहून पुरुष आणि प्रकृतीला हे निर्माण केले. त्यावेळी पुरुष आणि प्रकृतीला आकाशवाणी होऊन सांगण्यात आलं की तुम्ही तपश्चर्या करा. तपश्चर्येमुळे अंगातून जलधारा निर्माण झाल्या. विष्णूच्या कानातील एक मणी खाली पडला. ते स्थान म्हणजे मनकर्णिका नावाने ते प्रसिद्ध झाले. लोकांचे संवर्धनाने कल्याण करणारी, त्यांना आत्मज्ञान प्रदान करणारी, कर्मफळ नाहीसे करून मुक्ती देणारी नगरी म्हणजे काशी. ही नगरी शिवजींना अतिशय प्रिय आहे. ही नगरी मनुष्याच्या कर्माचे कर्षण करते, म्हणून तिला काशी असे म्हटले जाते. तेथील शिवलिंगामुळे मानवाला हा मोक्ष मिळतो. काशी नगरीत मृत्यू यावा अशी अनेकांची इच्छा असते. ही नगरी भोग आणि मोक्ष दोन्ही देणारी पवित्र अशी नगरी आहे. या नगरीचा महिमा अतिशय अगाध असा आहे.
निर्गुण असून देखील कार्यासाठी प्रगटलेले शिव सगुण साकार रूप आहे. एकदा कालाग्नी रुद्रदेवांनी निर्गुण शिवजींना पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि ते म्हणाले की महादेवा, मी आपलाच आहे. माझ्यावर आपण कृपेचा वर्षाव करा. माझी एक विनंती तुम्ही मान्य करा. तुम्ही भक्तवत्सल आहात. करुणा व दयाचे सागर आहात. तुम्ही दायक आहात. तुम्ही भक्तांच्या भावना पूर्ण करणारे आहात. तुम्ही काशी नगरीला आपली राजधानी करा. आपण उमेसह येथे वास्तव करून भक्तांचा उद्धार करा. निर्गुण शिवजींना अंतःकरणापासून काशी येथे वास्तव करण्याची विनंती केली. तुम्ही कालरूपी रोगावर रामबाण औषधी आहात. संपूर्ण त्रैलोक्याचे तुम्ही अधिपती आहात. ब्रह्मा विष्णू आदी देव तसेच सर्व देव तुमची सेवा करतात. परोपकार करण्यासाठी आपण येथे वास्तव करावे. मी देखील सदैव आपले ध्यान करत या नगरीत राहीन. शिवजींनी जगाच्या कल्याणासाठी काशीमध्ये वास्तव केले. त्या दिवसापासून काशी ही सर्वश्रेष्ठ झाली आणि तिची कीर्ती ही सदैव ही वाढतच राहिली. पूर्वी पार्वतीने शिवजींना प्रश्न विचारला होता. तेव्हा शिव म्हणाले होते की वाराणसी हे माझे अतिशय गोपनीय असे क्षेत्र आहे. सर्व प्राण्यांना मुक्ती देणारे हे तीर्थ आहे. या ठिकाणी सिद्धगण माझ्या व्रताचे आचरण करतात. भोग मोक्षरूप फल देणाऱ्या आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या या महायोगाचे नाव पाशुपत आहे. त्यांनी सांगितले की माझे भक्त आणि माझे तत्व जाणणारे मुक्त असतात. त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता ही कधीही नसते. जो काही कोणाला मृत्यू येतो त्याला मोक्ष मिळतो. कोणत्याही प्राण्याला जरी मृत्यू आला तरी त्याला मोक्ष मिळतो. नैमिषारण्य आदी सर्व तीर्थांमध्ये काशी ही नगरी अतिशय श्रेष्ठ अशी नगरी आहे. म्हणून हिला अविमुक्त असे देखील म्हणतात. ज्याप्रमाणे धर्माचे सार सत्य आहे आणि समता हे मोक्षाचे सार आहे, त्याप्रमाणे काशी हे सर्व तीर्थांचे सार आहे. काशी येथे वास्तव करून जो कोणी साधना करतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. ब्रह्मा विष्णू ऋषी मुनी हे सर्वजण येथे राहून माझी मनोभावे उपासना करतात. योगी अनेक जन्म घेतात आणि शेवटी त्यांना मोक्ष प्राप्ती होते. परंतु येथे निवास करून देह ठेवणाऱ्या भक्तास एकाच जन्मात मुक्ती प्राप्त होते. काशी या क्षेत्रात भक्तांनी अनेक अशी लिंग स्थापन केली आहे. या सर्व लिंगांचा महिमा देखील अगाध आहे. मनुष्य जी काही कर्म करतो त्याची सर्व फळे ही त्याला भोगावीच लागतात. शुभ कर्मामुळे स्वर्ग लाभतो आणि अशुभ कर्मामुळे नरक प्राप्त होत असतो. शुभ अशुभ कर्म समसमान असतील तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. कर्मकांडामध्ये संचित क्रियमान आणि प्रारब्ध ही तीन प्रकारची कर्म बंधनात टाकणारी आहेत. पूर्वजन्मी केलेल्या कर्मांना संचित म्हणतात आणि या जन्मी केलेल्या कर्मांना क्रियमान म्हणतात. शरीराने फळरूपाने जे काही भोगले जाते त्यास प्रारब्ध असे म्हणतात. यातील संचित आणि क्रियमान सतकर्माने क्षय पावते. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते. काशी येथे तीनही कर्मांचा क्षय होतो. यासाठी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जो काशीला येऊन गंगे स्नान करतो त्याचे संचित आणि क्रियामान हे नाहीसे होते. परंतु प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तो येथे मृत्यू पावला तर त्याचा क्षय होतो. कामना आणि फलाच्या उद्देशाने प्रयाग क्षेत्रात राहून मृत्यू आला तर पुनर्जन्म नाही. म्हणूनच अशा या काशी क्षेत्राचे महत्त्व अतिशय महान असे महत्त्व आहे. या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.